भुजबळ तुमच्यावर बोलले आहेत पाटील. जरांगीचा अभ्यास किती, वडेट्टीवार मला कुठेही भेटू शकतात, त्याला गुप्तपणे कशाला भेटायचे, त्याला का डोक्यावर घेतात, त्यांच्या अज्ञानाचा विषय आहे. दुसरे अनेक मराठा नेते आहेत, त्यांच्याकडे अभ्यास आहे, त्यांच्याकडे जावे तुम्ही का डोक्यावर घेता, आणि तुमचा अभ्यास किती. दादा एक मोबाईल हटाओ, तुम्हाला मोबाईल हटाओ. इंजेक्टला सांगा, इंजेक्टला सांगा, इंजेक्टला सांगा. हॅलो, हे प्रेम दिले. हां चला रोल. हां पाटील. जरांगींचा अभ्यास किती, वडेट्टीवार मला कुठेही भेटू शकतात, त्यात गुप्तपणे काय भेटायचे, त्याला डोक्यावर उगाच लोक घेत आहेत, त्यांचा अज्ञानाचा हा सगळा विषय आहे. अनेक अभ्यासक आहेत, हुशार मराठा नेते आहेत. हां, नेत्यावर आला तेच म्हणलं काय दुःख नाही लक्षात आहे ना. नेते शब्दावर आला तो मराठ्यात. किती वेळा रे खराब होगा विषय. काम दे रहे हैं क्या करोगे. का काम करायला थोड़ा बहुत किसका ही ऐसी करो. चल. बोला पाटील, 3 वेळा विचारला प्रश्न, माहिती आहे तुम्हाला. हा त्याचं येवल्याच्या अलिबाबाचं दुखणं कळायला आलं लक्षात आमच्या. ज्या अर्थी मराठी नेते म्हणला तो त्याचा अर्थ लक्षात आला की त्याला येड लागलेलं आहे नीतिगिरीचं. प्रचंड येड आहे म्हणून तो ना कुठल्या ते बिचारे हुशार असूनसुद्धा धनगर बांधवांनाही पुढे येऊ देत नाही, ना दलित मुस्लिमांच्या कोणाला लीडर होऊ देत नाही, ना ओबीसीच्या नावाखाली ना बंजारा समाजाचा लीडर होऊ देतो, ना कधी त्याने राजपूत समाजाचा होऊ दिला, ना कुंभार समाजाचा होऊ दिला, ना त्यांनी कोणाचा दुसऱ्या जातीचा लीडर होऊ दिला. अशा मायक्रो ओबीसीतल्या 18 पगड जातीतल्या कुठल्याही लोकांना ते नेता होऊ दिलं नाही. त्याचं खरं दुखणं नेता आहे. आणि गुप्त भेटलाच ना, मान्यच कर ना, तो भेटलेलाच आहे. लोकात चर्चा काय असतं, भीतीला का नाही तर ते दडून राहत नाही. 2-2.5 महिन्यापूर्वीचा हा विषय जणू तो आता हळूहळू पूर्णपणानं बाहेर पडायला लागला आहे. आणि तसं षडयंत्र शिस्तानं दिसायला पण लागलं, कारण नागपूरचा मोर्चा हा काँग्रेसचा आहे, हे सत्य आहे. आणि तुम्ही भेटून ठरवलंयस तुला ज्यांनी मोठं केलं, आता तो फडणवीस साहेबांनी सुद्धा मागं लागला, फक्त कळू दे ना. अजितदादाच्या पण लागला, तो शिंदे साहेबाच्या पण लागला, मागं तो बोललाच होता शिंदे समिती अशी आहे तशी आहे. त्याच्यानं ते मागचं पुढचं जर एकूण सगळा आपण बेरीज केली तर लक्षात येतं की डाव शिजतोय तो खरा आहे. आणि ह्यो सरकारला घातक आहे छगन भुजबळ, आणि मराठा ओबीसी वादाला सुद्धा घातक आहे. ज्या नेत्याला कधी जातीवरती बोलायचं नाही अशा ओबीसीच्या नेत्याला सुद्धा तो जातीवर बोलायला लावायला लागला आहे. फक्त मराठ्यांनी सावध व्हा, आणि मराठ्यांबरोबर सरकारने सुद्धा सावध व्हा. ह्या आरक्षणाच्या आडून हे जातीय वार करायला लागलेत, हे सरकारनं कधीच विसरू नका. तुमचा अभ्यास किती असा प्रश्न विचारतात. त्याला माहीत झाला ना मग आपला अभ्यास. बाबा तुला आणखी नाही कळलंच नाही मग अभ्यास काय कामाचा मग तू सांग. एवढा मोठा ज्येष्ठ नेता तू, ज्या पवारसाहेबांनी तुला खाऊ घातलं त्यांच्या ताटात हागला, ज्या शिवसेना प्रमुखांनी तुला मोठं केलं त्यांचं उद्ध्वस्त करून टाकलं सगळं कुटुंब पक्ष, आणि ज्या माणूस देव समान होता शिवसेना प्रमुख त्या माणसाला तू जेलात घातलं. आता अजित पवारचं आणि फडणवीस साहेबांचा गेम लावायला लागलास. आणि तुम्हाला अज्ञान समजतो म्हणल्यावर तो या बुद्धीची मला आता क्यू यायला लागली, आणि तू किती गेलेलं आहे याच्यावर ध्यानात यायला लागलं. झालं ना 2 महिने तुला हागायला बाथरूमसुद्धा सापडा नाही, इतका पळायला लागला. एक जी आर काढला तर
एका जार तो हे काय फजिती आहे, तो डोकं चाला ना तर 70 ते 80 लोक तयार केले ओबीसीचे नेते, ज्यांना महायुतीनं मोठं केलं त्यांचे सुद्धा कानं भरले, तो विरोधातल्या लोकांचे कानं भरले. तो अज्ञान कव्हर समजतो. बरं मी अज्ञानाची आडाणी आहे, काय करतो आता, जाऊन येतो माझ्या शाळात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दुसरा असं इतिहास म्हणाले की तो मराठ्यांचा नेता कसला, लीडर तर यशवंतराव चव्हाण, शरद पवार, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार हे आहेत, अशोक चव्हाण. आणि मी कधी नेता म्हणलो मला स्वतःला? मी आजही मीडियाच्या बांधवाला हमेशा सांगतो, आणि मीडियाच्या बांधवसुद्धा इमानदारीने मराठा आंदोलकच लावतात. आपण मराठा आंदोलक आहे, गरिबाचा पोरग आहे, आपण नेता नाहीच आहे. नेत्याची हाव तुला आहे, तुला कळत नाही आहे बरं का छगन भुजबळ. तू जितका तुला ओबीसी समाज मानत होता, तू ओबीसी समाज तोडला तुझ्यापासून, हे तो आहे लक्षात. आणखीन पण आहे ना, त्याचं कारण आहे तुला एकच हवे, सत्ता आणि सत्तेतून पैसा, आणि ओबीसीचा उपयोग फक्त तुझ्या घराण्यासाठी करायचा. हे ओबीसीला शुद्ध कळालेलं आहे. ते आणखी असं म्हणाले, हा कुठला नेता आहे, त्या ठिकाणचे वाळू चोर, दारूचा धंदा करणारे त्यांचा तो नेता. तो यापेक्षा बरे आहेत ना ते. तू जेलात जाऊन आला, तू जेलात जाऊन आला ना, तो बोलाव का असे शब्द, अय आली बाबा, अय जागा वय तू बधीर झालास यार, हे वय चांगलं नाही. एखाद्या 2 शिरा जर लीक झाल्या ना, कुंकुना हाकशीन, हागायची जागा सोडून. तू जेलात जाऊन आला ना भाऊ, तो लोकाला सांगाव का वाळू दारू काय अमकं तमकं. तू जेलात जाऊन आला, तू तरी स्वच्छ पाहिजे चारित्र्याचा. तू सगळं बरबडलंय. अरे तुला एवढं सुद्धा कळत नाही यार आली बाबा. तू माघारी आला तेव्हा तुला खायला भाकर नव्हती. तू आज सांगितलं ना, तो पुन्हा ध्यानात आणून देतो. तुला शहाणा समजतो स्वतःला, दुसऱ्याचे व्यवसाय करतो. तो व्यवसाय काय सगळ्याला माहिती आहेत. अरे आजीचं सुद्धा जप्त केलं म्हणलं, माझ्या आजीचं सुद्धा खायला नाही राहिलं. त्यावेळेस बहुतेक माझ्या माहितीनं, खोटी माहिती ठरू नये, सुप्रिया सुळेंनी त्यांनी 20 करोड रुपये काहीतरी दिले होते जमा करून. हगला ना तू त्यांच्या ताटात. त्यांनी तुला मंडल आयोग लागू करून दिला, हगला ना त्यांच्या ताटात तू. हे असलं आहे ना, ते मन आहे बघा खेड्यात, झोपेतून उठला आणि पिठात मुतला. ज्याचं खातं त्याच्यात पिठात मुतत आहे. आता फडणवीसांनी पीठ दिलं याला, त्यांच्याच पिठात मुतायला लागला. आता इतकं गचेळे नाही, लयच गचेळे. इतकं गचेळ माणूस कवाच बघितलं नाही आम्ही. अरे तुला ज्यांनी मोठं केलं त्यांना तर सांभाळ. मंडल आयोग लागू केला, 16% आरक्षण आमचं दिलं, आमच्या दमे म्हणून आता आम्ही माघारी घ्यायला लागलो ते. पण तुम्हाला ज्याने दिलं त्यालाच उपकार माना. आम्ही आमचं बघू काय करायचं. आता त्या फडणवीसांनी, आमच्या शिंदे साहेबांनी, त्या विखे साहेबांनी मराठ्याला दिलं आरक्षण. काय पोटात दुखा लागलो तो आहे. गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत अशी सरकारनं भूमिका घेतली का ढुंगून दुखावतो. बरं पाटील, ते अजून एक वाक्य असं बोलले, या GR मुळे काय अडचणी निर्माण होतात हे आम्ही CM ला बैठकीत सांगितलं. आतापर्यंत 12 जणांनी आत्महत्या केलेल्या आहे. असे कसे GR काढले? ओबीसींना मिळालेल्या सगळ्या गोष्टी मराठ्यांना मिळाल्या आहेत, त्यामुळे हा अन्याय आहे असं स्पष्ट म्हणतो. आमच्या 800-900 झाले त्याचं काय? आमच्या 800-900 आत्महत्या झाले त्याचं काय रे? हीच फरक येतो या बुद्धीत. ह्योच फरक आहे तो ह्यात आणि आमच्यात. तू जेवढा शिकला तेवढा हुकला, म्हणून मध्ये जाऊन बेसन केळं खाऊन आला. तू शिकला तेवढा हुकला. तो ह्या डोक्यात फक्त जातीवादाचे किडे, दुसरे काहीच नाही. आमचे लेकरं 800-900 गेले, ते नाहीत का राज्याचे लेकरं? आरक्षणासाठीच आत्महत्या झाल्यात, आमचे कुटुंब उघड्यावर पडलेत. त्याचं काय? आणि तू सारखं असं बोगस खात नाहीत नाही फुकट आरक्षण. 16% आमचं पाठ्याचं आहे ते, तुमचं फक्त 14%. 14%ला धक्का लागता कामा नये ओबीसी आरक्षणाच्या, हे आमचं पण म्हणणं आहे. पण 16% आरक्षण आमचं आहे.
ते आम्हाला पाहिजे, ते आम्ही घेणार. तो जे आर रद्द करा. 50%च्या वर 2% गेले ते रद्द करा, कायदा संविधान मानत असला तर. नसता ती लढाई सुरू होणार आहे. अरे आम्हाला आरक्षण कोणचं दिलं छगन भुजबळ आली बाबा? हैदराबादचं गॅजेटेर ही महसुली पुरावे, सरकारी दस्तऐवज त्याचा आधार घेऊन आम्हाला दिलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातल्या 1.5 लाखापेक्षा जास्त कुणबी आहेत त्या काळचे. ते तर आमचं द्या आम्हाला. त्यांचं अजून एक वाक्य सांगतो तुम्हाला. म्हणून आमचं म्हणणं आहे, आम्हाला सरकारनं आमच्या हक्काचं दिलं आहे. सरकारनं मराठा जवळ केला आहे, मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत अशी भूमिका घेतली. तो पोट दुखायचं कारण काय? वाक्य त्यांचं, दारूवाले लोकांना गोळा करून आणतो, गाड्या जाळतात, दादागिरी करतात. दादागिरी इतकी की 2-2 GR सरकार 1 तासात बदलते. याचा परिणाम खालीही होतो. आणखीन दादागिरी अलिबाबा मी केलेली नाही. तुम्ही जर आमच्या आया बहिणीविषयी बोलणार असाल तर टोले खाणार. लोकाला कोण नको म्हणू शकतं. प्रत्येकाला अस्मिता आई बहिणीची. तुमच्या आई बहिणीवर आम्ही बोलतो का? तू आणि परळीची टोळी मिळून भंगारा भुगाराजवळ धरता आणि ते आम्हाला म्हणते निजामाच्या अवलादी आहेत. आम्ही तुम्हाला म्हणलं का अकबराच्या अवलादी आहेत, मुघल सल्तनत म्हणलोत का? आम्हाला कसं काय म्हणता तुम्ही? आम्हाला कसं काय म्हणता तुम्ही? आणखीन आम्ही मारामाऱ्या दगडफेकी केलेल्या नाहीत, सांगितलेलं नाही. ज्या दिवशी सांगन त्या दिवशी तू सापडणार बी नाही. आणि आपला फेस टू फेस खेटायची सवय. वाघाच्या अवलादी आहेत आमच्या, असं मागून वार नाही करीत. समोर सांगणार आज तुला बघतो तो ऐक. हे असलं नाही करीत आम्ही. पोरांच्या भावना दुखात्यात. तुम्ही आमच्या आई बहिणीवर बोलता, लग्न बोलता, तुम्ही निजामाच्या अवलादी बोलता. आम्ही म्हणलो का तुम्हाला कधी की तुमची बी मुघल सल्तनत आहे म्हणून? तिकडून रट्टे खाऊन इकडं आले. महाराणा प्रताप साहेबाची दगाफटका केला. आम्ही नाही बोललो, बोलणार बी नाहीत. म्हणजे तुम्ही काहीही बोलायचं आणि आम्ही लोकांनी ऐकून घ्यायचं. एवढा मोठा बलाढ्य समाज आहे, माझा स्वाभिमानी आहे. त्याचे मान झुकन असं तुम्ही बोलायला लागलात. काय झुकून उपयोग आहे आमचा तरी? मग माना खाली घालून जगणारी अवलाद आमची नाही. मग तुम्ही नियमाला धरून बोला. तुम्ही वैचारिक मतभेद असले पाहिजेत ते बोला. तुम्ही राजकीय सामाजिक स्टेटमेंट करा, विरोधाला विरोधही करा. भाषा कोणकडे चालली तुमची? आधी मी नाही बोललो, आधी तुम्ही आणि मग आपलं सुरू. आणि पुन्हा मागं सरकत नसतो. आणि ते भेडा फिरायचं नाही. आम्ही याव करून त्याव करू, हां काहीच करीत नाहीत. फक्त आम्ही संयमान आहेत. आम्ही करायला लागलोत ना, तुम्हाला धरणी माता जागा बी देणार नाही. पाटील, पण हे आरोप थोडे गंभीर आहे की दारूवाले येऊन रस्त्यावर उतरतात, जाळपोळ करतात, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करतात. भंगारे होते त्याचं काय का? द्या सोडून त्याचं. त्याला काय बे अक्कल. आणि ते दारू इकडे बिडात ते जमतं का? त्यानेच हॉटेल जाळलेलं, त्याचंच हॉटेल टाकलं. मला एक जण सांगितलं त्याच्या पोराच्याच नावावर आहे. म्हणलं कागदपत्र आणून दे बरं मला. तेव्हा बोलतो मी. त्याच्या पोराच नावावर येऊन ते बीडचं हॉटेल. ते नाही का दारू की तिथं? ती का पाणी की तू का शुद्ध? काही करतं अहो. त्याने लोकांच्या भाज्या चोरून की जाऊन पाहिले ते. शिवसेना प्रमुखाने उगाच चूक केली त्याला महापौर करून. शेजारच्या भाज्या चोरायचं निकायचं. काय खरं आहे त्याचं? अहो महाराष्ट्र सदन देशाची अस्मिता आहे. हो, देशाची अस्मिता आहे. एवढं मोठं सुसज्ज सदन देशाच्या राजधानीत महाराष्ट्राचं उभा राहतोय. त्याच्यात खाल्लो आहे नाही इतकं का बरबडलेलं आहे. त्यांनी ती सटाण्याची जागा बी खाली जाऊन सासूची का कोणाची. मी कसला संपवणार अजित पवारांना? ते कधीही संपणार नाही. मी मुळातच शिवसेना सोडून आलो याचं कारण होतं ओबीसी आणि मंडल आहे. येता यायला मी इकडे बोलत तिकडे ते बोलत काय? काय म्हणले? मी कसला अजित पवारांना संपवणार? ते कधी संपणार नाही. मुळात शिवसेना सोडून आलो याचा मुद्दाच होता की ओबीसी आणि मंडल आहे. मग ज्यांनी मंडल आवेग लागू केला त्याच्या पाठीत खंजीर का मग खूप शिला शरद पवार साहेबाच्या? का रे?
आता षडयंत्र फडणवीस साहेबांनी मंत्रिपद दिलंय तुला. तुला मंत्रिपदच नव्हतं ह्याकने. पण तो तिथं भांडणं लावून दिले दोघांची, गिरीश महाजन साहेबाची आणि त्यांची. तुला माहिती का, मला लय आतलं माहीत झालंय आता. तू लय शेंग आणू नको, गपराय आली बाबा. तो दोघात दरारा निर्माण केला त्यांच्यात, फडणवीस साहेबात आणि त्या महाजन साहेबात. ती पंचायत मोचक बाजूला निघालाय आता. याला कारणीभूत तेवची, हे खरं आहे. भाजपने ओळखीला आता हे कसं गेम टाकायले आणि कळून देणार. राहताय तिथंच खौट शेंगदाणा खाल्ला तुम्ही कवा. वाळ्याला कुत्र्याचा गो खाल्ल्यासारखा लागतो तसा खौट शेंगदाणा येऊ. तिथंच बसत आणि तिथंच पाहत. सगळं डिस्टर्ब करून टाकलं सरकार त्यांनी एकट्याने. भुजबळ म्हणतात की जरांगेंना निवडणुकीत चारी मुंडे चित केलं. कवा मी उभा राहिलो होतो. मी कवा उभा राहिलो चारी मुंडे चित करायला. एक आमच्या मराठ्याकडून चूक झाली. काय झाली, माझ्या सहित मराठी म्हणतो मी. हे काय करतात, आधी बोलत आहेत आणि मग गप्प बसतात. म्हणजे वार करतात शब्दाचा आमच्या आणि 2-4 महिने गप्प बसतात. मराठे आमचे भोळे बाबडे दयाला येते बघा. आम्हाला दया माया सोडा लागेल इथून पुढं. आणि हे निवडून येतात आमच्या मतावर आणि निवडून आल्यावर म्हणतात आम्ही पडलो का कोणाला, आम्ही पडलो का. अरे बेट्या, होऊन गेल्यावर. आता इथून पुढं तसं नाही. आता खात्मा म्हणजे खात्माच. तो राजकीय खलास म्हणजे खलासच. आता पाडणार म्हणजे पाडणारच. आता मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात जाणारा नेता मराठी आता पाडणार, कोणी पण असो. आता दयामाया नाही. त्या मधल्या काळात काय होतं, आमचे दयाळू मायाळू जाऊन दे रे, द्या सोडून बोलला होता. आता नाही बोलणार इथून पुढं. आणि निवडून आलं ना म्हणतो आम्ही पडलो का 50,000 आलो, 20,000 आलो, 7,000 आलो, 7,000 आला. तो आता इथून पुढं मराठ्यांनी निखरट वागायचं, कडवट. आता बोललेला माणूस विसरायचाच नाही. आणि कोणाच्या मतदानासाठी निवडून येण्यासाठी कोणाच्याही पुढं मराठ्यांनी करायचं नाही. आता नाही करायचं. अरे 7-8-10 हजार मतदानासाठी काय त्यांच्या पुढं पाया पडतात त्यांच्या. दुसऱ्या जाती धरायच्या लय जाती आहेत. 300-400 जाती आहेत. एक जात सोडून द्यायची. आम्हाला मतदानच नको म्हणायचं. तुमचं करीत असलं तर करू नको म्हणायचं. तुला ज्याला करायचं त्याला कर. ते लाभार्थी टोळी येते ते तुमचंच मतदान ठेवा म्हणा तुम्हाला. आम्हाला नकोच. दुसऱ्या लय मोठे आहेत. गोरगरीब मराठ्यावर लय प्रेम करतात, मराठी गोरगरीबावर लय प्रेम करतात. हे बंद करावं लागेल. त्याच्यामुळे तू काय मला चारी मुंडे चित करतो बेट्या. तुला मराठीने वाचेल ती झाल्या. थोडं मग मी ना माझ्या शब्द गेलता रे, मी महाराष्ट्रात कुठंच प्रचाराला जाणार नाही म्हणून तो वाचला. नाही तर येवल्यात आणखीन 2 राऊंड जर हल्ले असते ना, तो अभोगाच. अरे इतकं जातीवादी आहे, लय जातीवादी हो. याला खपत नाही. ते पलीकडून आपले कांदे साहेब आमदार आहेत, ठोऊ करतंय त्याला. इतकं जातीवादी. तिथं नाही ओबीसी दिसत मग ते कांदे आमदार. इतकं नासक आहे. तिथल्या कोणाला बी ते वाजेंना तसंच करतंय, त्या झिरवळ साहेबाला तसंच करतंय, तिथल्या त्या कोकाटे साहेबाला तसंच करतंय, तिथल्या त्या गोडशांना तसंच करतंय, तिथल्या त्या हिऱ्यांना तसंच करतंय. प्रत्येकाला नुसतं डवचितं. ते शिंदेला तसंच करतंय. त्याच्यामुळं ना तो गेम असा बसतो. मी आता तू फक्त मजा बघा. महाराष्ट्रात जे मराठ्यांच्या विरोधात ओबीसीचे नेते जाते, मराठ्यांचे नेते तुमचा इथून पुढं गेम बसणार. तुम्ही गुप्त गेम करताना आता मराठ्यांची ॲक्शन पॉवर कमिटी आतून झाली आणि माझं मराठीचे नेते मला गर्व वाटायला लागला का आता ऐकायला लागलेत आणि ते बी हुशार झालेत. त्यांनाही कळायला लागलं आपलं अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे. ओबीसीचे काही नेते आपलं अस्तित्व संपवायला निघालेत. तर पक्षात कोणचे असू पण मराठ्यांचं अस्तित्व, मराठ्यांच्या नेत्याचं आता जिवंत ठेवायचं. हे काम मात्र मराठी आता आतून पण काही करायलेत आणि काही ओपन पण करायलेत. मला आता मराठ्यांच्या नेत्याचा गर्व वाटायला लागला आहे. खाली मान घालून जगण्यापेक्षा ताईट मानानं जगायचं मराठ्यांच्या नेत्यांनी ठरवलं आणि माझ्या गरीब मराठ्यांनी सुद्धा ठरवलं आहे. गरीब मराठ्यासाठी मी खंबीर आहे. हां, ती सांगत असतात काय, मी काय छगन भुजबळ होय. का नाही करणार. ते जर माझ्या मराठ्यांच्या नेत्याचे आणि मराठ्याचे गुप्त गेम करायला लागलेत तर त्यांची मूडशी जिरावं लागेल. ओबीसीच्या मराठ्याच्या विरोधात जाणाऱ्या नेत्याची, मराठ्याच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसीच्या नेत्याची मूडशी जिरावीच लागणार.
तरच आम्ही शान के साथ सुखा समाधानाने जगू शकू. ओके, थँक्यू. धन्यवाद. बंद करू नका. आता वडेट्टीवार पण याच विषयावर बोलतायत. थांबा दोन. चलो थांबा. नाही ना वडेट्टीवार मी प्रेस घेतली त्यांनी आरोप केले. दोन वेळ येऊ द्या. तुम्ही बसले होते अप्पा, कॉफी सांगा ना. चहा. वडेट्टीवार काय बोलले? जीव आपला पुढे रुद्रा चहा सांग ना भाऊ. आता बोलले अरे हा चांगला प्रश्न आहे. बंद केला. चालू 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 बंद केला. हे रेकॉर्ड कर रे. रेकॉर्ड कर. एक मिनिट हे मी विचारत नाही होतो नाही. थांबा थांबा. वायर ही तरी वायर नाव पटकन. रेकॉर्ड करू. चालू आहे का no fix आहे? चालू आहे. तू रेकॉर्ड कर बरं आता. जास्त नाही जाणार. सलामत. परळीमध्ये रेकॉर्डच करतो. परळीमध्ये एक पोस्टर व्हायरल झालाय. त्यात लिहिलं असं आहे, भव्य दसरा मेळावा वाल्मिकांना कराड मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दसरा मेळाव्यासाठी भगवान भक्तीगड इथे येणाऱ्या जनतेसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची योजली आहे. तरी आपण सर्वांनी पूर्ण फुलाची पाकळी देऊन सहकार्य करावे. आणि त्याच्यासोबत स्कॅनर पण लावण्यात आलाय. वाल्मिक कराडचा फोटो आहे आणि वर धनंजय पंकजा सगळ्यांचे फोटो आहे. सोशल मीडियावर व्हायरल नाही त्याच्यावर आपण काय बोलावं. ते त्यांचा विषय आणि ते बदनाम करण्याचा प्लॅन असेल. काय आहे प्लॅन पण असू शकतो. त्या मुंडे बहीण भावाला बदनाम करायचा पण प्लॅन असू शकतो असं वाटतंय बरं का त्यातल्याच एक जणाचा बहीण भावापैकी एक जणाचा प्लॅन आहे असं वातावरण खराब करायचा. पण आपल्या बुद्धीला जे पटतं ते बोलणार. विरोधक म्हणून बी बोलणार नाहीत. एखाद्याचा तो स्टंट पण असू शकतो बहीण भावाला बदनाम करायचा की असं पोस्टर व्हायरल करायचं आणि एका खून करणारचं समर्थन करायला लावायचं असंही असू शकतं. कारण पण त्यांनाही दोघाला काही कळाना बहीण भावाला. त्याला आपण काही करू शकत नाहीत की त्यांच्या मोठ्या साहेबाचा वारसा किती प्रामाणिक आणि चांगला होता. त्या वारशाला धरून त्यांनी चालावं. आणखीन तरी त्यांनी छगन भुजबळचा ऐकून जातीवाद करू नये. कारण सध्या ते दोघंही छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलेत. त्या विचाराच्या बाहेर त्यांनी दोघांनी पडावं. आली त्यांना बुद्धी तर चांगलं, नाही आलं तर असं होत राहणार आहे. पण हे कुणाच तरी कुठील डाव असू शकतं असं वाटतं त्या पोस्टवरून. करणार असं वाटत नाही ते. पण दोघांपैकी एकाने बी सांगितलं असेल की असं करा म्हणजे ती बेजार होईल. तिला बेजार करायसाठी तिचं अस्तित्व खराब करायसाठी सुद्धा असू शकतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.